पावन निर्मल है जो वो हमारे प्यारे अजित दादा है। हर घड़ी हर पल हर एक के साथ है वो अजित दादा है। कारण त्यांना सुद्धा त्या दिवशी वाटलं नसेल की आजचा हा आपला अंतिम दिवस आहे। आज आम्हाला आमच्या विद्यालयामध्ये परमात्मा सांगतात की बच्चे नैनम छिद्यन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः नैनम क्लेदयन्त्याप्यो न शोषयति मारुतः। आपण एक आत्मा अतिसूक्ष्म ज्योती स्वरूप आहोत। आत्मा अजर अमर अविनाशी आहे। ज्यावेळेला तो हादसा झाला त्यावेळेला एका क्षणामध्ये जे 4-5 जण मंडळी त्या विमानामध्ये होते, एका सेकंदामध्ये हे आत्मे काय झाले, साईडला झाले। कारण लक्षात आलं की आता काही धडगत नाही किंवा आता आपला हा अंतकाल आहे। परंतु भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की शेवटच्या क्षणी सुद्धा अंतमध्ये सोगते, शेवटच्या क्षणी सुद्धा तुमच्या मनामध्ये मरताना जो विचार येतो त्या पद्धतीने तुम्हाला जन्म मिळतो। आणि आपण बघितलं की जे पेपर्स त्याच्या हातामध्ये जे पेपर्स पडले होते, आश्चर्य वाटते एवढं विमान जळलेलं आहे, एवढी बॉडीचं अगदी विचित्र अवस्था झालेली आहे, तर ते पेपर्स कसे काय तसेच राहिलेले, आश्चर्य वाटतं कधी कधी। म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत जनसामान्यांची कामं करणारा हा, मी तर डायमंड म्हणेन त्यांना, एक कोहिनूर हिरा आज आम्ही हरवलेला आहे। हर घडी आणि घड्याळावरूनच त्यांची पहिचान झाली असं मी ऐकले आहे ना, बरोबर आहे ना, घड्याळावरून। कारण वक्तशीरपणा त्यांच्याकडून आपण सगळ्यांनी हे शिकण्यासारखं आहे बघा। प्रत्येक गोष्ट आता सांगितले 5 वाजता यायला, आपली शोकसभा 5 ते 6 आहे, तास 1.5 तास आहे, आलं पाहिजे वेळ सगळ्यांनी। वेळेचं गांभीर्य त्यांच्याकडून आपल्याला शिकता येईल। हर पल जनकल्याण करते जो समय का बादशाह है वो, समय का बादशाह है वो, हर एक के दिल पर राज करता है वो, हर एक के दिल पर राज करता है वो। कहता इतिहास ऐसा दादा हमारा बेमिसाल है, ऐसा दादा हमारा बेमिसाल है। महाराष्ट्र का कण कण जिस पर निहाल है, हिंदीमध्ये आहे हे, महाराष्ट्र का कण कण जिस पर निहाल है, शिव जी का वो पुत्र अजिंक्य सरकार है, शिव जी का वो पुत्र अजिंक्य सरकार है। आन बान शानो हम सबकी जान है, आन बान शानो हम सबकी जान है। आदरणीय काकाजी पोचलेले आहेत।